प्रार्थना करूया. हे परमेश्वर बाबा तुमच्या आभार मानतो. मान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनाचा प्रत्येकाने सांगितलं. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया 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 हालेलुया. लूक मध्ये 9 अध्याय आपण 1 पासून आपण वचन घेऊया. लूक 9 मध्ये वचन आहे. मग त्यांनी 12 प्रेषितांस एकत्र बोलावून त्यास सर्व भूते काढण्याची व रोग बरे करण्याचं सामर्थ्य व अधिकार दिला. जेव्हा देव एखाद्या माणसाला बनवतो, घडवतो, प्रेषित बनवतो, सामर्थ्याने बनवतो, तेव्हा जी भूत म्हणजे नक्की काय? भूत म्हणजे नक्की काय? भूत दिसत नाही. भूत म्हणजे नक्की काय? शुद्ध आत्मा तो भूतच काय? शुद्ध आणि अशुद्ध. शुद्ध येशू आहे, अशुद्ध शैतान आहे. हालेलुया. ही जी भूताचे आत्मे हे कसे बनतात ते मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. आता तुम्ही चांगले केले, आता हालेलुया बोलतात ना, ठीक आहे. बाहेर गेल्यावर हालेलुया बोलत राहतील, काय बोलते? तेव्हा भूत कसं येते तुम्हाला मी सांगतो. हालेलुया. देवाला चांगलं करणं आवडते, शैतानाला चांगलं करणं आवडत. जेव्हा शैतान असं कार्य करतो की कोणाला तरी तो बनवतो आणि सांगतो की याची त्याची निंदा करायला सुरुवात. आणि तो त्यांना प्रेरणा देतो वाईट करायला. आता देव जर पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेरणा दिली तर कार्य करतच नाही. भूत काय करते? चिडचिड होते, राग करते, नफरत करते, द्वेष करते. हे भूताचा आत्मा आहे. कोणता आत्मा आहे? आणि त्याप्रमाणे ते भूत दिसत नाही. मग ते माणसात शिकल्यावर कसं दिसते? तो शिव्या मारतो, भांडण करतो, मारामारी करतो, नफरत करतो, निंदा करतो, काय काय करत असतो. हे कोणता आत्मा आहे? भूताचा आत्मा. आता पौलाने काय सांगितले? रोमकरात 7:15 पासून मी काय करतो मलाच कळत नाही. म्हणजे तो आत्मा आपल्या शरीरात जेव्हा प्रवास करतो तर आपल्याला कळत नाही ते काय करतो. तो भूत आत्मा, दुष्ट आत्मा, अशुद्ध आत्मा वो माणसाच्या शरीरात जेव्हा वास करते तेव्हा त्या माणसाला चेंज करते. जिथे देवाचं मंदिर आहे, जिथे देवाचं रूप आहे, तिथे सैतानाचं रूप. हालेलुया. पृथ्वीमध्ये 2 प्रकार आहेत. हालेलुया. एक परमेश्वराचा आणि एक शैतानाचा. मानव मधला आहे आणि मानवाला परमेश्वराने सत्य जीवन देण्यासाठी पाठवलं. हालेलुया. ऐतिहासिक गोष्टी खूप मोठ्या आहेत, त्या आपल्याला समजणं किंवा आपल्या डोक्यात येणं फार कठीण आहे. म्हणून फक्त आपण काय शिकायचं की जे चांगलं आहे ते. आता येशू ख्रिस्ताने शिष्याला पण सांगितलं भूते काढा, म्हणजे दुष्टाही काढा. हालेलुया. 8 अध्यायामध्ये तुम्ही माहिती आहे मरिया मगदलीन तिच्यातून भूत काढली. हालेलुया. आता ही जी भूत निघाली तेव्हा ती येशू बरोबर राहील. तुमची भूत निघतील ना तेव्हा तुम्ही येशू बरोबर राहतील. आणि जर आपल्यामध्ये भूत अद्याप आहेत ना ते येशू बरोबर राहायला कंटाळा आहे. हालेलुया. समजलं? भूत काढण्याचा हक्क त्यांनी जे लोक पूर्णपणे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये बनलेले, कळलेले, सामर्थ्याने वाढलेले अशीच लोक भूत काढतात. आता भूत कशी काढली? की जे वाईट गुण आहेत ते बाजूला कर, चांगले गुण आहेत ते. हालेलुया. आता तुमच्यामध्ये पाप म्हणजे एक भूत आहे. हालेलुया. भूतच वाईट काम करतात. मग तुम्ही जेव्हा पाप कबूल केले, खाली केले, निघाला, पापाच्या बंधनातून सुटले, त्यावेळेला तुम्ही तुमच्या जीवनातले भूत बाहेर काढले आणि तुम्ही एकदम क्लिअर झाले. मार्क 5:2 म्हणजे या सुमारे
2000 रुपयाचा कळस होता, बरोबर. हे सगळे आत्मे निघाले आणि भूत डुकरात शिरली. आता ते भूताने काय सांगितलं, आम्हाला परमिशन दे, म्हणजे परमिशन दे की आम्हाला आज्ञा दे की आम्ही डुकरात शिरावं. आता याच्यामध्ये नाही शिरू शकत, कारण तो आता आपण देवाचे मंदिर आहे, हो देवाचा जो आत्मा आहे ना, तो बोलतो ना, वो आत्मा आहे. या आत्म्याला परमेश्वराने मजबूती दिली आणि हे शरीराला शक्ती दिली. पण जेव्हा वो आत्मा परमेश्वराच्या गौरवासाठी हे शरीर काम नाही करत, तेव्हा दुष्ट आत्मा या शरीरात काम करते आणि जिथे चांगलं करायचं आहे तिथे वाईट करते. म्हणून उत्पत्ती 27 दिले, देवाचा प्रत्येक मनुष्य प्रतिरूप दिलेलं आहे. प्रतिरूप म्हणजे देवासारखं माणसाने वागावं आणि देवासारखंच काहीतरी करावं. मुलांना शिवी मारायला शिकवायला तरी का कोणता आत्मा आहे तो? दुष्ट. म्हणून पुढे काय सांगितलं बघ, वचन 2 आणि त्यांनी त्यास देवाच्या राज्याची, काय सांगितले, त्यांनी त्यास देवाच्या राज्याची घोषणा कराव्यास व रोग्यास बरे कराव्यास पाठविले. कोणाचा उजवा कान दुखते, उजवा कान. हालेलुया. तर आता बघा, त्यांनी रोग्यास बरे कराव्यास त्याला पाठविले. हालेलुया. आता तुम्ही विचार करा, देवाने तुम्हाला ना मला पाठवले. जे रोगी आहे म्हणजे अशुद्ध आत्मे आपल्याला काम करतात तेव्हा आजार येतात, हालेलुया, दुःख येतात, समस्या येतात, संकट येतात. हे दुष्ट आत्म्याचं काम आहे. तुम्हाला झोप येते, बरोबर, म्हणते 13-25 झोप येत, निंदळ करते, ते दुष्टाई येते. हा दुष्टाई शरीरात जेव्हा प्रवास करतो तेव्हा ते शरीर कुठेतरी कमजोर बनतं. त्यांनी त्यास सांगितले वाटेसाठी काय घेऊन जाऊ नका. काय सांगितलं? हा, तुम्ही काय घेऊन आले इकडे? जेवण मिळेल ना? मिळेल. हालेलुया. पण आम्हा लोकांना सांगितलं, तरी तुम्हाला सुद्धा एजिकेल 34:15 देव आपल्या सगळ्यांना खाण्यापिण्याची सुविधा करतो. कारण त्याच्या घरी आल्यात आपण. पाहुण्याच्या घरी गेलं तर पाहुणा खायला देतो. मग जर ज्या देवाने आम्हाला बनवले त्याची मुलं त्याच्या जवळ गेली तो काय उपाशी पाठवणार? हालेलुया. हालेलुया. तर हा परमेश्वर जो आहे तर आपल्या प्रत्येकाला देण्यासाठी आहे. तो दयाळू परमेश्वर आहे, आशीर्वादित परमेश्वर आहे. सगळ्यांच्या हृदयाला तो प्रश्न करतो. हळूच म्हणजे थोडासा ग्लास तुला चिकन द्यायचं आहे ना, हालेलुया. हा, मग तो त्याला सांगतो जा आज तू चिकन खा, मटण खा, असं. हालेलुया. परमेश्वर प्रत्येकाला ना एक योजना देते, त्या योजनेनुसार कार्य करण्याची संधी तयार करते. हालेलुया. परमेश्वर केवढा प्रेमळ आहे, केवढा दयाळू आहे. आपण कधी पण त्याच्याविषयी थोडस सुद्धा आपल्या मनामध्ये आणत नाही. थोडं तरी आणा की देवा फक्त आमची एवढी काळजी घेतो, आम्हाला कोणाला एक ग्लास पाणी देण्याची पण काळजी. हालेलुया. आपल्या प्रत्येक व्यक्तीला वचनात, शिक्षणात, नियमात पालन करणं गरजेचं आहे. काही लोकांना आमची काळजी आहे, प्रार्थनेत नसलेल्या लोकांना पण काळजी आहे. तुम्ही जोडीला बसता, प्रार्थना करता, तुम्ही थोडं पाणी पीत जा. तर मी सांगितलं मला ती प्रेरणाच होत नाही तर काय करू. हालेलुया. तर अशी काही आहेत लोक या समाजामध्ये. सगळा माणूस देवाचं रूप आहे. आपण सगळे देवाची माणसं आहेत, पण आपल्याला समजत नाही. जेव्हा आपल्यामध्ये एक दुष्ट आत्मा कार्य करतो तेव्हा त्या माणसाच्या विरुद्ध आपण जात असतो. नफरत पैदा करतो नाही, प्रेम पैदा करा. असं प्रेम पैदा करा की त्या माणसाच्या गरजेला आपल्याला मदत. दुःखी आहे, निराशात आहे, मग समस्यात आहे, थोडस प्रेम व्यक्त पूर्ण करा. हालेलुया. नफरत निर्माण करू नका, द्वेष करू नका, हेवा करू नका. फायदे काहीच होत नाही, नुकसान होतं दुसऱ्यांना. मग ते बघा, आपण स्वतःशीमध्ये 7-15 वचन दिले. दुसऱ्यांना खड्ड्यात टाकणारा मनुष्य स्वतः खड्ड्यात. कधी पण दुसऱ्याचं वाईट योजायचं नाही ना, वाईट कधी करायचं नाही. तुम्ही दुसऱ्यांना जेवढी मदत करणार ना तेवढं तुम्हाला फायदा व्हायला सुरू होतो.
हालेलुया. मी खरं सांगतो तुम्हाला, देवाचं प्रेम मी बघितलं. आपण माणूस आहे, 100% तर नाही करू शकत, पण 10% तरी करू शकतात. देवावर प्रेम 10% तरी केलं तरी बस. 2% माणसावर कर. हालेलुया. गरज आहे, त्यांना मदत आहे ते करायचं. प्रीती करा, कोणाचं मन दुखेल असं काही करू नका, कारण त्या मनाला धक्का देणं म्हणजे आम्ही परमेश्वराला धक्का देणं. प्रीती हे सर्वात धार्य शिक्षण. जगात परमेश्वराने प्रेमानेच लोकांना पृथ्वीमध्ये घडवलेलं आहे, मार्गदर्शन केलं. आपलं जीवन देवपित्याच्या शिक्षणानुसार हजर ठेवायचं आहे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे आपल्या जीवनात तयारी करायचं आहे. हालेलुया. काठी आपण काठी घेऊन पाठीमागे नाही. हालेलुया. मुलांच्या हातात काठी असली तरी मुलांना मारून लागते. हालेलुया. त्याने काठी दिली चमत्कार करण्यासाठी. हालेलुया. ही काठी अशी दिलेली आहे की सामर्थ्याची. कोणाचा डावा डोळा होता की डावा डोळा. आता आपल्या प्रत्येकाला परमेश्वर एक आशीर्वाद देतो. आपण देवाशी एक राहिलो पाहिजे. देव आपल्याशी एक राहील, आपल्याला आशीर्वाद देईल, आपल्याला अभिषेक देईल, आपल्याला अर्जुन देईल. तो चमत्कार परमेश्वर आहे आणि त्याला आपण आपल्या हृदयात ठेवलं पाहिजे. आपण स्वतःला समजायचं की पापी आहे. काय बोला, कोणी काय सांगितलं तर आपण कसं बोला, कोणी तुम्हाला सांगितलं तुम्ही खूप चांगलं काम करा आणि आम्ही पापी. त्या परमेश्वर माझ्या पाप्यावर दया केली म्हणून तुलाही माझं काम चांगलं दिसतं. हालेलुया. आपल्या शेताने आत्मा असला ना तर कोणताही मनुष्य चांगलं काम करत असते की तो अशुद्ध आत्मा त्याच्यातून सांगतो की माणूस बरोबर आहे, म्हणजे नफरत पैदा करते. हालेलुया. कधी पण कोणाही माणसाने ते बघा, एक आहे परमेश्वर आहे, तुमचं माझं नाही. आपण एक प्रवासी आहे. आपल्याला देवाने एक अभिमान दिलाय की आभार मानायचे की आपल्या पाप्यावर प्रेम केलं ना आपल्याला या वेदीवर उभं केलं. एक समज घ्या. या तुम्हाला आज विचार करा की देवाने तुम्हाला योहान 7:44 प्रमाणे इकडे आणलं. तुमची खूप इच्छा आहे इकडे यायचं, पण येऊन देणार नाही. कारण का, देवाचं राज्य तुमच्यामध्ये नाही. हालेलुया. जेव्हा देवाचं राज्य तुम्हाला मिळालं ना तेव्हा तुम्ही देवाच्या राज्याप्रमाणे इकडे. कारण देव चॉईस करतो आणि लोकांना बघतो आणि सांगतो इकडे या, मी तुम्हाला त्याचा मान देतो. हालेलुया. हालेलुया. 5 लोकांच्या पोटात थोडं थोडं दुखते. आपण आपलं जीवन जे आहे ते परमेश्वराला द्यायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही प्रभूच्या वचनात आहे तर पवित्र आत्मा तुमच्या प्रत्येकामध्ये कार्य करायला सुरुवात करतो. कुणाचे दोन्ही खांदे दुखतात, कांदे आणि पाय दुखतात. आपण एक शिकायचंय की देवाबरोबर राहणं. देव सर्व हे अशुद्ध आत्मा आपल्या शरीरात काय ना काय आजार देतात. हालेलुया. मग ते आजार हळूहळू येशूच्या नावाने निघत जातात, कारण तोच आपल्या पापी लोकांसाठी केलेला आहे. आपण जेव्हा पाप कबूल करतो, पश्चाताप करतो, तेव्हा प्रभू येशू आपल्या प्रत्येकाला आरोग्य, शांती, सामर्थ्य, ज्ञान देत असते आणि त्याच्याद्वारे आपण एकदम परफेक्टली आहेत. किंवा पैसा घेऊ नका. काय सांगते, पैसे पण घेऊ नका. तुम्ही चालत ना प्रचाराला, तुम्ही जाण सुवार्ता सांगा. हालेलुया. देव बघेल. हालेलुया. कार्य करायला जातो, मला माहितीये माझ्याकडे काय नाही, पण मला माहितीये की माझ्याकडे काहीतरी आहे. हालेलुया. जीव येशू आहे, मी जातो बरोबर. हालेलुया. कितीतरी मुश्किल येतात पण आपलं कार्य नाहीये, कार्य त्याचं आहे. बघा, परीक्षा कोणत्याही येऊ, सोन्याची पारख अग्नी असते ना. येशूचं कार्य असं आहे ना, कार्य करायला निघालं तर पहिल्या परीक्षा येतात. मोशेने मिसर देशातल्या लोकांना बाहेर काढलं, पुढे समुद्र आला. काय करणार आता बोल. पण जेव्हा मोठा चमत्कार तुमच्यातून होणार आहे ना तेव्हा ती संकट आली, तेव्हा तुम्ही त्यांना सांगा. त्या टायमाला तिथे घाबरू नका. तुमची इच्छा आहे ना ती होऊ दे. तुम्हीच हे मला पाठवले, तुम्हीच मला योजना दिली, तुम्हीच मला कार्य दिले, मग तुम्हीच बघा. आपल्या शरीरावर स्वतःवर भरवसा कधीच ठेवायचा नाही, देवावर भरवसा ठेवायचा. आणि हे तुझं आहे, माझं नाही. फक्त करताना जेवढं चांगलं करताय तेवढं करा, बाकीचा विषय पुढे देऊ. पण चांगलं करायला
मागे लागून आता तुम्ही एखाद्या व्यक्तीचं खूप चांगलं करतात पण ते समोरची व्यक्ती तुमच्या विरोधात आहे, परंतु तुम्हाला जी जबाबदारी दिली ती करत राहा, ते थांबू नका. यस असते कारण आपल्या हातातून चांगलं होऊ नये म्हणून शैतान आपल्या प्रत्येकामध्ये कार्य करायला सुरुवात करतो. परीक्षा जेवढं येशूची सेवा करेल तेवढी परीक्षा येईल, पण शेवटी विजय येशूचाच होणार. या पृथ्वीत जास्त सन्मान किंमत देवाचा करा, कोणा व्यक्तीचा किंमत करायचं नाही. कोणी असू जी किंमत तुम्ही परमेश्वराची करत असेल तर परमेश्वर तुमची किंमत अशी करील अशी करील अशी करील. परिस्थिती अशी आहे, मनुष्य मजबूतीत राहा, देव तुम्हाला मजबूत करेल. संकट येतात, दुःख येतात, समस्या येतात, भीती येते, नफरत येते, द्वेष असते, हेवा येते, परंतु देव मात्र आपल्या जोडीला युगानुयुग असते. अद्याप तुमच्या जोडीला देव आहे, तुम्ही अद्याप जिवंत आहे. माझ्या जोडीला देव आहे म्हणून मी अद्याप जिवंत आहे, पण देवाला माझ्या जोडीला ठेवणं हे गरजेचं आहे. आज आपल्या प्रत्येकांना वचनाच्या द्वारे किंवा शिक्षणाच्या द्वारे एक मजबूती तयार करायची आहे आणि पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ठेवायचा. म्हणून आरोग्य पाहिजे. काय अंगरखी काय सांगते? सगळ्या आता घरी कोणाच्या गेले प्रार्थनेला ते देतील, पाहुणे गेले का पूर्वीच्या काळात असत, आताच्या काळामध्ये घेऊन जातात. कारण का त्या काळामध्ये जे अंगरखा दिला तो त्याचा तो त्यालाच, मग परत त्याचा याला घ्यायचा नाही, परत नाही करायचं. पहिले कसे पाहुणे आले का आपण जायचे पाहुण्याकडे छोटे असताना, मग ते अंगरखा घ्यायचे, अंगरखा त्याला परत करायचं. पण येशूच्या बाबतीत तसं नाही. देवाने आता मी जर अंगरखा घातला आणि ह्यो मी कोणाला दिला तर तो बरा होईल. कारण प्रेषितांच्या कृत्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की पौराने 19 अध्यायामध्ये 11 पासून वचन दिलेलं आहे त्याच्यात की पवित्र जो आत्मा आहे तो आत्मा आपल्यामध्ये उतरवायचा आहे. हालेलुया. आणि जो आत्मा पवित्र आत्मा उतरवेल तेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्या प्रत्येकामध्ये यायला सुरुवात होईल. हालेलुया. त्यांनी रुमाल काढले, फडके घेतली आणि ते रोग्यावर फेकलं तर रोगी बरे झाले. कारण त्याच्याकडे जे सामर्थ्य. हालेलुया. आता माझं गीत तसंच आहे, मी इकडे पाय ठेवला ना माझ्या पायावर तुम्ही पाय म्हणजे लावून गेला, पायावर पाय नाही माझं सिंगल, तुम्ही इकडे पाय टाकून गेला आणि तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही टाकून गेले तर तुम्ही बरे होते. पण तुमची जिकडे पावलं पडलं ना त्याच्यावर माझं पाऊल जर पडलं माझ्या पायाला मुंग्या पडलं. कारण ते दुष्काळ आपल्याला कव्हर करतो असं असतं. सगळ्यांना गिफ्ट नाही सांगू शकत, पण हे मला जे आहे मी कोणाकडे बसत नाही, बसला तर माझी कबर होईल. हा प्रश्न आहे. प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी प्रार्थना करत असताना फार कठीण मध्ये जावं लागतं, कारण सगळ्यांना गिफ्ट नाही. रिटर्न आपल्याला कधी कधी येते कशाला की ते सामर्थ्याची वेदी त्यांना वेदी दिली जाते. वेदीच्या नियमानुसार आपण चालायला लागला ना तसं आहे. कारण का देवाने तुम्हाला अभिषेकसाठी पाठवले, अभिषेकासाठी पाठवले, आरोग्य देण्यासाठी पाठवले, सामर्थ्य देण्यासाठी पाठवले. आता जर आमच्यासाठी जर सांगितलं की मी हे पद तरी तुम्हाला आशीर्वाद, कारण ती आज्ञा दिली, त्या आज्ञामध्ये पवित्र आत्म्याची उपस्थिती असते. हे गीत बोलतात त्याला, ते दान बोलतात त्याला की परमेश्वराची गिफ्ट आहे, ते तुमचं ना माझं गिफ्ट नाही. समोरची व्यक्ती विश्वासित आहे त्याला सामर्थ्य. आता तिकडे बघा या साईडला, आता तुम्हाला ते बघायला मिळेल. अनुभव तुम्ही स्वतः घेऊ शकता. व्यक्ती पवित्र आत्म्याचा जो वर्षव असतो तो येण्यासाठी तयार आहे. आपला विश्वास पण कसा मजबूत. पवित्र आत्मा एक सामर्थ्यिक आत्मा आहे. पवित्र आत्मा एक अभिषेक आत्मा आहे. पवित्र आत्मा एक वरदान देणारा. आणि जेव्हा पवित्र आत्मा आपल्यावर उतरतो तेव्हा आपल्याला एक सामर्थ्य प्राप्त होते. हालेलुया. म्हणून मेन आहे आपल्या शरीरातला पाप आहे ना ते खाली करायचं. ताबडतोब शैतान पळाला
दुष्टात्मा पण आला ना आपण क्लिअर होतो. पाप आहे तत्पर्यंत आपल्याकडे तो बाजूला जात नाही. नीती सुद्धा 28:13 मध्ये दिली, दोन झाकतो त्याचं बरं होत नाही, कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया असते. आम्हाला कबुली करायची की हे मी केलेलं पाप आहे. आम्ही काय पवित्र आहे? आपण पण जन्माशीच पापी होतो. ज्यामध्ये स्वतःसेट मध्ये 51:5 दावीद सांगतो की आईच्या गर्भात असतात तेव्हापासून पापी. कोणताही मनुष्य रुद्रतीला नीतिमान. आपण सगळे पापी आहेत, पण पवित्रताचं शिक्षण घेतल्यावर पवित्र बनतात, पापाचं शिक्षण घेतल्यावर पापी बनतात. म्हणून जगात पूर्वी पाप जास्त होतं, कारण पहिलं शिक्षण आदामाने पापाचं घेतलं, म्हणजे देवाचे नियम मोडायचं शिक्षण घेतलं. त्यामुळे त्यावेळेला ते शिक्षण घेतल्यामुळे त्यानंतर कोणाला? येशू ख्रिस्त. आणि येशूच्या द्वारे आज आपण पापापासून मुक्त आहे. म्हणून त्यांनी रोमकरास 8:1 मध्ये सांगितले की प्रभूमध्ये असणाऱ्यांना दंडात नाही. म्हणजे आपण जेव्हा प्रार्थनेत असते तेव्हा आपल्याला शिक्षा होत नाही. आपले दंड सगळे येशूने काढून घेतले. आज तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याचं जर खरा अनुभव घ्यायचा असेल तर पहिलं मन पवित्र ठेवा. जेवढं तुम्ही खोटं बोलत सुरू जाणार ना, तेव्हा 8:44 तुमच्यामध्ये वाढायला सुरुवात होईल. आणि जेवढं 8:32 सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. म्हणजे जेवढं तुम्ही सत्यामध्ये चालायला सुरुवात करतील आणि सत्यामध्ये बोलायला सुरुवात करतील, तेवढं तुमचं जीवन पवित्र आत्म्याच्या द्वारे, एक सामर्थ्याच्या द्वारे तुमच्यात कार्य करेल. कारण खोटं बोलणारा शैतान आणि खरं बोलणारा परमेश्वर. मग आम्ही मध्ये 10:20 मध्ये दिले की बोलणारा तुम्ही नाही, तुमच्यातही परमेश्वराचा आत्मा हा बोलतो. आणि जितका परमेश्वराचा आत्मा आपल्याशी बोलेल तितकं प्रभूची उपस्थिती आपल्यामध्ये कार्य करायला सुरुवात होते. पण पहिल्यांदा आपल्या शरीरातलं पाप बाजूला. सगळे लोक वचनात आणि शिक्षणात चालले तर तुमचं भविष्य तुम्हाला उपयोगी आहे. पाठीवरून घाम खाली आला. आपलं जीवन प्रभूला दिलेलं तो पवित्र आत्मा तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करेल. कारण देवाचा आत्मा जो आहे तोच माणसाला जीवन, समाधान, शांती, आनंद, सामर्थ्य निश्चित करू शकतो. देवाच्या आत्म्यामध्ये आपलं भविष्य चालतं. दुष्ट आत्मा काय करते? देवापासून हळू दूर करायला. त्याचं काम आहे मला देवाजवळ नाही करणार, नाही तर तो तुम्हाला मुश्किलात टाकणार. एक परीक्षा आली, एक समस्या आली, एक संकट आली ना, मग कोणाकडे तरी जायचं, देवावरचा विश्वास सोडायचा आणि जगाच्या सर्व गोष्टीकडे विश्वास सोडायचा. मग मूर्ती पूजा करायची, मग काय पण करायचं. जीवित परमेश्वराने आपल्यामध्ये वस्ती केली आहे आणि जीवित परमेश्वर आपल्याला त्याची शांती, आपल्याला त्याचं सामर्थ्य, आपल्याला त्याचा अभिषेक जर देत आहे, त्याद्वारे पवित्र आत्मा आपल्याला मार्ग देणार. कारण इव्हान 14:6 मध्ये त्यांनी एक शिकवलं, कारण पवित्र आत्मा येशू ख्रिस्तच होता. पण पवित्र आत्म्याची जाणीव लोकांना समजली. कारण इव्हान मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 20 22 वचन, त्यांनी काय सांगितलं? पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. त्याच्यामध्ये जो पवित्र आत्मा होता तोच देतो. आणि त्यांनी शेवट कसं की जातो सत्याचा आत्मा करीबरी तुम्हाला देतो. पवित्र आत्म्याचा स्वीकार करतात, त्याच्यामध्ये पवित्र आत्मा होता. ज्या व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा आहे तीच व्यक्ती पवित्र आत्म्याच्या द्वारे काम करणार. पवित्र आत्मा मार्गदर्शन करतो, पवित्र आत्मा शिकवतो, पवित्र आत्मा गुण देतो, पवित्र आत्मा अनुभव देतो, पवित्र आत्मा ज्ञान देतो, पवित्र आत्मा अभिषेक देतो. पवित्र आत्म्याचा अभिषेक ठेव. आज सगळे लोकांना शैतानाने लावलाय पकडायला. प्रकटीकरण 12:12 हर एक प्रार्थना केंद्रामध्ये, प्रार्थना सभेमध्ये, प्रार्थनामध्ये, मंदिरात सगळे लोक पहिले मोठ्या उत्साहाने येतात आणि निघतात मोठ्या गुस्साने आणि एका गुस्सा करून दुसऱ्यांना बाहेर काढायचं काम करतात.
हर एक ठिकाणी एक प्रकटीकरण 12:12 चालू अशुद्ध आत्मा मोठ्या प्रमाणात कार्य करते. एक भूताच्या आत्मे इतकी खतरनाक निघालेली आहे की लोकांना देवावरचा विश्वास तोडण्यासाठी काय ना काही पर्याय करतात. तुम्हाला एक मोठा मोह दाखवतो. बायबल शिकायचं असेल ना तर पहिलं प्रथम असं शिका. मध्ये 4 अध्याय 5 अध्याय हे ट्रेनिंग आहे शिष्यांना. येशूने शिक्षण काय घेतलं तेव्हा काय काय गोष्टी त्याला कार्याच्या बाबतीत आणल्या, त्याची परीक्षा कशी झाली, त्या परीक्षेमध्ये तो कसा टिकला. मग आम्ही प्रभूमध्ये ते परीक्षेत कसे टिकला. आता आम्ही प्रभूमध्ये होते आणि काम करत होते, कार्य करतो. आमच्या त्याच काळामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात परीक्षा आल्या. आल्यापर्यंत परीक्षा आहे, परंतु त्या परीक्षेमध्ये देवाची इच्छा पहिली लागू करते आणि देवाची इच्छेने चालायचा प्रयत्न. जे काय आहे तर पहिलं देवाची इच्छा. मी सगळं तुम्हाला सांगतो, आमच्यापासून दूर झाले तरी काय फरक नाही पडत, पण देवापासून दूर होऊ नका. कारण देवापासून दूर झालेला नसतो. मी तुम्हाला बायबलची हमेशा वचन यासाठी देतो की तुम्हाला त्याची आठवण झाली पाहिजे. बायबल काही प्रत्येक वर्षाला नवीन नवीन लिहिलं जात नाही. जे परमेश्वराने दिलेले जे शब्द आहेत त्या शब्दाप्रमाणेच आपल्या प्रत्येकाला त्या शब्दाचं पालन करणं गरजेचं आहे. आणि तोच पवित्र आत्मा आपल्या हर एक व्यक्तीसाठी तो गरजेचा आहे. म्हणजे आपलं जीवन पवित्र बनावं. आणि जर ते पवित्र बनलेलं जर आहे तर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे. शब्दावर विश्वास ठेवा, बोलण्यावर विश्वास ठेवा. जो मार्गदर्शन करतो, जो शिकवतो, जो आपल्याला चांगले मार्ग देते त्या मार्गावर चालायचा प्रयत्न करा. म्हणजे आपले मार्ग सगळे चांगले जातील. अशुद्ध आत्मे माणसाला खूप सतावतात. तुम्हाला तुमच्या तोंडात देवाचा शब्द नसेल तर त्या टायमाला तो येईल. खाली बसलेलं घर शैतानाचं घर असते. खाली तुम्ही बसतील तेव्हा प्रार्थना नाही करणार, नुसते विचार दोन यायचा. मग त्या टायमाला तो विचार दुसरे देतो आणि फेकून देतो. आज जर बघितलं तर बऱ्याच लोकांचं तर आज मोबाईल मध्ये बसल्या बसल्या युट्यूब येते बघत बघून चांगल्या गोष्टी बाजूला वाईट गोष्टी जास्त. बरेच लोक पाप कबूल करतात, ते सांगतात आम्ही बघतो ते बघतो. ही वाईट गोष्टी बघून स्वतःच्या भविष्यात तो दुष्ट आत्मा वाढवतो. चांगल्या गोष्टी बघा की त्याच्यातून चांगलं मिळेल. म्हणून मोबाईलवर जास्त प्रेम करू नका, तर प्रभूवर प्रेम करा. हे पवित्र शास्त्रावर प्रेम करा, पवित्र गोष्टीवर प्रेम करा, पवित्र कार्यावर प्रेम करा आणि पवित्र जीवन मिळालेलं आहे त्याच्यामध्ये चालण्याचा प्रयत्न करा. कारण पवित्र आत्मा नेहमी सामर्थ्यिक आत्मा आहे आणि तो मार्ग दाखवतो, चांगले मार्ग. आणि शैतान वाईट मार्गामध्ये येतो. याचा काळ संपत आला, पृथ्वीचा अंत आता जवळ आला. त्यांनी जो केलेला करार होता त्याचा करार, शैतानाचा करार संपला. आता नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी होणार. आता हे जे होणार आहे ना ते नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी, तत्पर ते पृथ्वीचा अंत होणार आहे. सगळं हळूहळू नष्ट होणार आहे. तुम्हाला विश्वास नसेल, मला माहिती द्या असो की नसो, पण मी तुम्हाला सांगतो एक घटना अशा होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की अचानक पाऊस येईल. मी सांगून अगोदर पण सांगितलेलं, दुबईला तुम्ही बघितलेलं काय, दुबईला 24 तास पावसामध्ये काय हालत. कारण बघा जे देवाचे लोक आहेत ना त्यांना पहिल्यांदा परमेश्वर सांगून ठेवतो की आज्ञा बघा, पाळा. देवाविरुद्ध आपल्याला जीवन जगून काही मिळणार नाही, तर देवाच्या आज्ञा पाळा, देवाची कृपेत चला, देवाच्या शिक्षणात घ्या, देवाची नियमात घ्या आणि देवाचा मार्गात घ्या. देव तुम्हाला त्या मार्गाने चांगला. हवा त्याची आहे, अग्नी त्याची आहे, पाणी त्याचं आहे. या 3 गोष्टी त्याच्या आहेत आणि ह्या पुढे आपल्या कोणत्याही व्यक्तीचा निभाव लागत नाही. जर देवाबरोबर आहे तर मोशे सारखे पाण्यातून निघून जाते. कारण मी जेव्हा प्रचार करायला जातो होता आपल्या वसईला, एवढा पाणी की गाडी बुडायची, पण गाडी बुडून मी त्याच्यातून निघून जायचं. जरी गाडी बंद नाही व्हायची पण जायचं. एवढा पाऊस यायचा की विचार करू शकत नाही. पण मला इतकी सोय होती, मी देवाचं काम करतो, मला जायचं. किती वेळा गाडी बंद पडली तरी मी निघून गेली. किती वेळ माझ्या जीवनात आले. इथून आज बुधवारचा प्रार्थना, आज निघायचा ना, संध्याकाळी 6 वाजले का निघायचा टाइम, त्या टायमाला वादळ, विचकरणा आणि पाऊस.
हो झावळ्या पडतात, इकडे झाडू पडतात, तो निघालाय चालला त्याच्या कामासाठी. एवढी मोठी मुश्किल आली परंतु आजपर्यंत तुम्ही जिवंत आहे तुमच्या गौरवाचं. हर परिस्थिती तुम्ही निघून आली, हर संकटातून मला परमेश्वराने वाचवतो. तो परमेश्वर दयाळू आहे. जर आपल्याला सैतानी नाशवंतामध्ये नेण्यासाठी पण प्रभू हमेशा आपल्याला सोडील आहे. म्हणून मग ते 28-29 बाप्तिस्मा तुमचा असा आहे आज्ञाचा. जर तुम्ही आज्ञा पाळत असेल तर तुमचा बाप्तिस्मा तुम्हाला दिसेल की मी देवाच्या आज्ञात आहे, खरा माझा बाप्तिस्मा आहे. कुठे बाप्तिस्मा कोणाला कामाला येत नाही, कारण हल्ली जगामध्ये हे जास्त सुरू झालं. सगळं काही स्वार्थी जीवन चाललेलं, पण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणेचं जीवन तिकडेच ठप्प झालेलं. ज्या माणसात स्वार्थ आहे त्यामध्ये पवित्र आत्मा काम करत नाही. लक्षात ठेवा, ज्यामध्ये स्वार्थच नाही त्याच्यातून पवित्र आत्मा सर्व गोष्टीचं कार्य करतो आणि तो खरं पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. पवित्र आत्म्याचा जर बाप्तिस्मा तुमच्या जीवनात जर झालेला आहे तर तुमच्यामध्ये संपूर्ण पवित्र 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 तोच दिसेल, बाकी कोण दिसणार नाही. तर आपल्याला सावध राहायचं दुष्ट आत्म्याचा काळ. तर 12 सैतान आपला काळ सोडाय आपल्याकडे आलाय. तर आपल्याला शिकायचं आहे पवित्र आत्मा काय, दुष्ट आत्मा काय, शैतानी आत्मा काय. जर आपल्याला शिक्षण खरं मिळालेलं असेल तर आपण पवित्र शास्त्राप्रमाणे चालेल पण माणसाप्रमाणे. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा सर्वांचा हृदयाचा परमेश्वर करते कारण आशीर्वाद पवित्र आत्म्याने दानाने वरदानाने भरून काय हर प्रकारे माणसाच्या जीवनामध्ये दुसरे कार्य करता येते. दुसरे कार्य तुझ्या पवित्र तत्वाने स्वच्छ करवाने पवित्र कार्य करण्यास सर्व मानवांना अधिकार दे. ही प्रार्थना येशूच्या द्वारे करतो. सर्व मित्र कामदार आमदार सर्व प्रभूचा आशीर्वाद आलेल्या हर एक व्यक्तीला प्रभूचा आशीर्वाद. ही प्रार्थना येशूच्या द्वारे करतो.